रमेश पवार यांचा जिथे अपघात झाला तिथेच आपण त्यांचे कुटुंबीय आणि सगळे उपस्थित आहेत. स्वतः PI साहेब इथे आलेले आहेत. आज आपण हा रास्ता रोको का करावा लागला, PI साहेबांना पण वाटत असेल का जाणून बुजून लोकांना वेठी जातात. परत आम्ही कलेक्टरकडे बैठक घेतली, त्याचं प्रोसिडिंग झालं, DYSPच्या समोर झाली, तहसीलदारांच्या समोर झाली. या सगळ्या गोष्टी करत असताना हे मुजोर PWDचे अधिकारी कुठल्याही पद्धतीने आजही काम करत नाही. तुमच्या समोर त्यांनी सांगितले की 2% ही सुरक्षेची उपाययोजना इथे नाहीये. आमचं म्हणणं आहे हा डिवायडर आहे, 2.5 मीटर आहे, त्याच्या 2.5 मीटर डिवायडर तोडून 2.5 मीटर या बाजूला येतात, तेव्हा 100% त्याच्यावर 105 DNA मुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. परंतु आपल्याकडे 106 झालेला आहे. आमचं म्हणणं आहे का PWDच्या अधिकाऱ्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तिथला डेप्युटी इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि DE असेल, यांच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुम्ही जर बघितला तर 1000 कोटीच्या प्रयोजन मध्ये यांना इन्शुरन्सची त्याच्यात प्रयोजन आहे. इन्शुरन्सची प्रयोजन असताना ते काय केलं नाही. हे PWDचे अधिकारी 1000 कोटीचा हे झाल्यानंतर 6 कोटीचा दुसरं टेंडर काढतात. त्याच तारखेला 19 लाखाचं दुसरं टेंडर काढतात, 17 लाखाचं दुसरं टेंडर काढतात. अशा पद्धतीने करत असताना आमच्या मीटिंग मध्ये निर्लज्जपणे सांगतात का याच्यावर आम्हाला प्रयोजन नाही. एक साधी आम्ही मोरी करतोय तर मोरीला दुरुस्ती करायला नोव्हेंबर मध्ये बैठक झाली आणि नोव्हेंबर मध्ये यांच्या एक्झिक्युटिव्हने आम्हाला सांगितलं का 1 तारखेपर्यंत या 2026च्या 1 जानेवारी पर्यंत आम्ही एक साईड ती रस्ते पुरे करून देतो. आजही पुढे 2 वर्ष याच्यावर एकही खड्डा भरलेला नाही. आणि हे करत असताना आम्ही रस्त्यावर जर आमचं प्रशासनामध्ये कोण ऐकत नसेल तर आज आम्ही रस्त्यावर आलोय. भविष्यात येत्या पावसामध्ये याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होणार आहे. आणि ही जर हे करायची असेल तर आता पण 1 महिना चालू आहे. या महिन्यामध्ये आम्हाला हा रस्ता पूर्ण आहे तशा त्या पद्धतीने डांबरीकरण, यांनी 6 महिन्यात काय नाही केलं तर 15 दिवसात ते काय करणार आहेत. म्हणून आमचं मागणी आहे का आता तुम्ही आम्हाला हे केले. तुमची 2 वेळेला रिक्वेस्ट आम्ही मान्य केली आणि सांगितलं, तुमच्याच विनंतीला मान दिल्या. कारण तुमचा रोल नाही, आमचा रोल नाही. परंतु ज्या वेळेला जी लोक जातात, आता रात्री 12 वाजता आम्ही स्वतः उभा राहून 12 वाजता ट्रॅफिक क्लिअर केली सिरीज पाड्यावर. सिरीज पाड्याच्या पुढे एक रस्त्यात झाड आहे. हे डेप्युटी इंजिनियर आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, यांना एवढं तर कळत नाही. जिथे 2 गाड्या पास होत नाही त्याची कुठली साईड खोदायला पाहिजे हे ज्यांना कळत नाही. अशा पद्धतीने डेप्युटी इंजिनियर जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर काम करत असतील ते कुठेतरी सांगायला पाहिजे. रात्री लोक कोणाला फोन करणार का? रात्री बायका पोरं घेऊन रस्त्यावर जातात. अशा पद्धतीने हे लोक काम करते. हे कोणालाही ऐकायला तयार नाही. म्हणून तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती आहे का पहिल्यांदा PWDच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. का 6-6, 7-7 कोटी अशा पद्धतीने काढून खातात हे लोक. याची तुम्हाला पेपर नोटीस देतो. ज्या टायमाला पेपर नोटीस निघाले ती 1000 कोटीची आणि त्याच टायमाला ती 6 कोटीची नोटीस निघते. त्याच टायमाला 17 लाखाची 19 लाखाची निघते. अशा पद्धतीने आमचे पैसे खाले जातात आणि आमचे जीव जातात. उद्या आमच्यावर केस होतील. अशा पद्धतीने आणखी 2-4 केस झाल्या तरी काही फरक नाही पडणार. पण याच्या पुढे दुसरा रमेश पवार तयार व्हायला नको म्हणून आज हे केलंय. आज आपण सगळे इथे आलात आणि सगळ्यांच्या मते आज आपल्याला PWDचे अधिकारी साहेब इथे आलेत का? PWDचे अधिकारी आहेत, त्याच्यानंतर कंपनीचे अधिकारी आहेत. तर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. तर रमेश पवारला न्याय मिळावा, त्याच्या घरची चूल आता पेटत नाही. तर तातडीने आजच्या आज त्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. आणि ते जर करत असतील तर आम्ही तुमच्या बरोबर चर्चेला यायला तयार आहेत. कारण बाकीची जी गोष्ट आहे ती चर्चेत होत राहतील. पण त्यांच्या घरची चूल कळता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरची चूल उद्या कशी पेटेल? आज त्याचे नातेवाईक त्याला मदत करतात. त्यांचे हे किती दिवस लोक मदत करणार आहेत? त्याला नाही शेती नाही, वाडी नाही, धंदा नाही, पाणी नाही, काय नाही. मग असा जो हातावर कमावणार आणि पानावर खाणाऱ्या माणसाचा जीव जात असेल तर त्याच्यासाठी आमच्यासारखी सर्वसामान्य जनता ही सातत्याने रस्त्यावर येत राहील. तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांच्याशी चर्चेला यायला तयार आहेत. परंतु ही गोष्टी तुम्हीही सांगितली पाहिजे का आजच्या आज त्याची चूल पेटवण्याची जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की समोर चर्चेत तुम्हाला प्रोसेस समजून सांगतील आणि त्या पद्धतीने बाकी कारवाई. रमेश सगळे लोक